नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला महाभूत पाहायचे आहेत. आता आपल्या BMS युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये दरवर्षी पाच महाभूतापैकी एक महाभूतावर फिक्स एलक्यू असतो. आता फिक्स एलक्यू असतो, पण काही वेळेस विचारलं गेलं आहे, काही वेळेस विचारलं जात नाही. पण बऱ्याच वेळा महाभूतवर एक फिक्स एलक्यू असतोच. त्यामुळे 5 महाभूत जर तुम्ही पेपरच्या अगोदर केले, तयार करून ठेवले, तर तुमचे 10 मार्क पेपरमधले फिक्स होतील पदार्थ पेपर 1 मधील. तर बघूया आजचा पहिला महाभूत पाहायचा आपल्याला पृथ्वी महाभूत. आता नेमकं बघूया नेमकं काय विचारलं ह्याच्या. आता पृथ्वी महाभूत मध्ये काय दिली, व्याख्या दिली त्याची. पृथ्वीत्वम जातिमत्वम पृथ्वीत्वम, म्हणजे याचा अर्थ काय दिला खाली, पृथ्वीत्व या जातीशी समवाय संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला पृथ्वी म्हणतात असं म्हटलंय. आता लक्षण काय दिलं याचं, तत्र गंधवती पृथ्वी गंधवतम पृथ्वी हा लक्षणम. म्हणजे याचं काय लक्षण काय सांगितलं याचं, ज्या द्रव्यामध्ये गंध हा विशिष्ट गुण आहे त्या द्रव्याला पृथ्वी म्हणतात. म्हणजे ज्या द्रव्यामध्ये काय दिलाय, गंध हा विशिष्ट गुण सांगितलाय, त्याला काय सांगितलंय, त्याला पृथ्वी असंही म्हणतात. त्यानंतर काय म्हटलंय, हे पृथ्वी महाभूताचं लक्षण आहे, हे लक्षण सांगितलंय, पृथ्वी महाभूताचं लक्षण सांगितलंय. त्यानंतर काय सांगितलं, उत्पत्ती काय सांगितली, पृथ्वी महाभूताची उत्पत्ती कशी होती सांगितली, अदभ्य पृथ्वी. काय म्हटलं, जल महाभूतापासून क्रमशः पृथ्वी महाभूताची उत्पत्ती झाली आहे. म्हणजे जल महाभूतापासून पृथ्वी महाभूताची उत्पत्ती झाली असं सांगितलंय. त्यानंतर काय म्हटलंय, दुसरा एक उत्पत्ती काय म्हटलंय, तमो बहुल हा पृथ्वी. सुश्रुतींनी हे सांगितलेला श्लोक आहे. म्हणजे काय म्हटलंय, तमोगुण प्रधान द्रव्य म्हणजे पृथ्वी आहे. ज्या द्रव्यामध्ये तमोगुण प्रधान असतो तो म्हणजे कोण, पृथ्वी आहे असं म्हटलंय. सुश्रुताने तमगुण आधिक्याने पृथ्वी महाभूताची उत्पत्ती सांगितली. सुश्रुताने काय सांगितले की तमगुण आधिक्याने काय पृथ्वी महाभूताची उत्पत्ती सांगितलेली आहे, यांनी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आता पुढे बघू काय सांगितलंय. आता पुढे काय सांगितलंय की वैशेषिक व तर्कसंग्रह मतानुसार पृथ्वी महाभूत, की वैशेषिक आणि तर्कसंग्रहाचा पृथ्वी महाभूताचे पुढे प्रकार सांगितले, कसे प्रकार पडते. हे पृथ्वी 2 प्रकार पडले, नित्य काय सांगितले परमाणु रूप, आणि तेच कारण रूप त्याला म्हटलंय, आणि जे अनित्य त्याला कार्यरूप म्हटलंय. त्यानंतर काय म्हटलंय, पृथ्वी जे अनित्यचे पुन्हा 3 प्रकार पडले, शरीर, इंद्रिय आणि विषय. आता शरीराचे पुन्हा 2 पडलेत, कोणते 2 पडले, योनीज अयोनीज. आता योनीज मध्ये कोणते येते, की जे योनीद्वारे जन्म होते ते कोणते, जरायुज आणि अंडज. जरायुज मध्ये कोण येतं, मनुष्य आदी, आणि अंडज मध्ये कोण येतं, पक्षी व इत्यादी. आता अयोनीज मध्ये कोण कोणते येते, स्वेदज, युकादी, आणि उद्भिज म्हणजे काय, वृक्षादी. आता तेच नंतर पुढे काय झालं, इंद्रिय. इंद्रिय म्हणजे काय, घ्राणेंद्रिय सांगितलंय, की कोणत्या इंद्रियामध्ये अधिष्ठान असतं पृथ्वी महाभूताचं, घ्राणेंद्रियामध्ये येतं. आता विषय कोणतं असतं, उत्पा शानादी, हे सांगितलं, विषय सांगितलं. आता त्यानंतर काय सांगितलंय, की पृथ्वी महाभूताचे गुण काय सांगितले, विशेष गुण कोण सांगितलं, गंध. भौतिक गुण काय सांगितलंय, खरत्व. त्यानंतर सुश्रुतत्व गुण कोण सांगितलंय, तम. आणि प्रशस्त पादकत्व गुण किती असते, त्याचे 14 गुण असतात. त्यानंतर काय सांगितलंय पुढं, की पुढे सांगितलं पृथ्वी महाभूताचे आयुर्वेदिक उपयोगिता व महत्व. आता काय सांगितलंय, चरक मध्ये गर्भकाळात 3ऱ्या महिन्यात गंध, घ्राण, गौरव, त्यानंतर स्थैर्य व काठिण्य हे पृथ्वी भाव उत्पन्न होतात. त्यानंतर काय म्हटलंय, सर्व द्रव्यांचे पृथ्वी महाभूत हे अधिष्ठान आहे, कारण सर्व द्रव्य हे पंचमहाभूतात्मक आहे. सर्व द्रव्यांचे काय सांगितले, अधिष्ठान पृथ्वी महाभूत असतं, कारण सर्व द्रव्य कसे पंचमहाभूतात्मक असते, म्हणजे पंचमहाभूताने बनलेले असते असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर काय म्हटलंय, गुरुवादी 20 गुणांपैकी गुरु, मंद, श्लेष्ण, त्यानंतर स्थिर, खर, शीत, सांद्र, कठीण इत्यादी हे पृथ्वी महाभूत द्रव्यांच्या ठिकाणी दिसून येतात. इत्यादी गुण हे पृथ्वी महाभूताच्या ठिकाणी असतात. त्यानंतर काय म्हटले, शरीराचे धारण, पोषण, संवर्धन करणारे द्रव्य हे पृथ्वी महाभूत प्रधान असते. जे शरीराचे धारण करतं, शरीराचे पोषण करतं, शरीराचे संवर्धन करणं, हे त्यामध्ये त्या द्रव्य कोणते असते, ते त्यामध्ये पृथ्वी महाभूत प्रधान असतो. त्यानंतर काय सांगितले, शरीराचे वजन कमी झाल्यास पार्थिव द्रव्याने शरीराचे ब्रहण कर्म होते. मग शरीराचं जर वजन कोणाचं कमी झालं तर त्याला पृथ्वी महाभूत प्रधान असलेले द्रव्य दिले तर त्याचे शरीराचं ब्रहण होतं, म्हणजे शरीराचं वजन वाढतं वगैरे सांगितलं असं. त्यानंतर काय म्हणतात, पृथ्वीवरील प्राण्यांचे शरीर पार्थिव आहेत. पृथ्वीवरील प्राण्यांचे शरीर कसं सांगितले, पार्थिव सांगितले. शरीराला विशिष्ट आकार व आधार देण्याचे कार्य हे कोण करतं, पार्थिव द्रव्य करतात सांगितलं. शरीरातील केश, नख, काय म्हटलं पुढं, की शरीरातील केश, नख, दंत, अस्थि हे घटक किंवा अवय हे पृथ्वी महाभूत प्रधान आहे. शरीरातले जेवढे कडक अवय, म्हणजे जेवढे कठीण अवय, केश, नख, दंत, अस्थि हे वगैरे जे अवय हे पृथ्वी महाभूत प्रधान अवय असं सांगितलं यांनी, किंवा घटक सांगितले. पार्थिव महाभूत काय सांगितलं पुढे, पार्थिव महाभूत प्रधान द्रव्याच्या स्वास्थ्य रक्षणासाठी किंवा व्याधी शमनासाठी उपयोग होतो. जे पार्थिव महाभूत प्रधान द्रव्य म्हणजे पृथ्वी महाभूताचा आधिक्य
असे जे द्रव्य असते ते कशात उपयोग होतो? श्वास रक्षणासाठी आणि व्याधीचं शमनासाठी ह्याचा उपयोग होतो असं सांगितलंय. त्यानंतर काय सांगितलंय पुढं की त्यानंतर त्याचा उपयोग पुढं काय सांगितलंय की नासिका हे घ्राणेंद्रियाचे अधिष्ठान आहे. याची उत्पत्ती सुद्धा पृथ्वी महाभूत प्रधान सांगितले आहे. जे नासिका आहे ते घ्राणेंद्रियाचं अधिष्ठान आहे आणि याची उत्पत्ती सुद्धा पृथ्वी महाभूत प्रधान सांगितले असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर पृथ्वी आणि जल महाभूत यांचं मिळून मधुर रस तयार होतो. त्यानंतर पृथ्वी प्लस तेज महाभूत मिळून आम्ल रस तयार होतो. आणि पृथ्वी आणि वायू मिळून कषाय रस तयार होतो असं यांनी सांगितलेलं. ही आयुर्वेदिक उपयोगिता सांगितली. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वी महाभूत हा पूर्णपणे एक महाभूत पाहिलेला आहे. सदर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कसं आता अन्य काही राहिले, आता उर्वरित 4 जे महाभूत राहिले ते पाहायचे आहेत. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांचा बी पदार्थ विज्ञानमध्ये फायदा होईल. आणि हे महाभूत जर 5चे केले तर आपल्या BMS युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये दरवर्षी फिक्स एक महाभूतवर एक LQ फिक्स असतो. त्यामुळं हे महाभूत तुम्ही हे पेपरच्या अगोदर एकदा अभ्यास करून जावाच, कारण की ज्याने हे महाभूत ज्याचा अभ्यास केला त्याचे 10 मार्क कसे होते? फिक्सच होते. तर चालतंय, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.